नमस्कार मित्रांनो, अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा होती नो, अमर, अकबर, एंथोनी. आता याच्यामध्ये अमर हिंदू असतो, अकबर मुसलमान असतो, एंथोनी ख्रिश्चन असतो. पण समजा अमर, अकबर, एंथोनी तिघांची भेट झाली आणि तिघेही मुसलमान असतील तर त्याला काय नाव द्यायचं? पण अर्थातच काहीसं फिल्मी बसावं, फिल्मी वाटावं असं आज सौदी अरेबियाची सगळ्यात पवित्र, खरं तर सगळ्या जगातल्या मुसलमानांसाठी पवित्र असलेल्या मक्का शहरामध्ये घडलेलं आहे. मक्का शहरामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, सौदी अरेबियाचे पंतप्रधान, खरं तर युवराज आणि एका प्रकारे शासक असलेले डी फॅक्टो MBS मोहम्मद बिन सलमान आणि तुर्कीचे अध्यक्ष रजीब तय्यब अर्दवान एकत्र आले आणि त्यांनी मक्का करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मक्का करार म्हणजे काय? जर पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्यापैकी एकावरही कोणी हल्ला केला तर तो सामूहिक हल्ला समजला जाईल, सगळ्यांवर झालेला हल्ला समजला जाईल आणि त्याचं उत्तर देण्यासाठी तिन्ही देश एकत्र प्रतिकार करतील. याचा अर्थ जर उद्या ऑपरेशन सिंदूर असंच सुरू राहिलं तर तुर्की आणि सौदी अरेबिया देखील भारतावर हल्ला करतील. पण हे काहीही होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. कारण सध्या इराकमधनं सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला जातोय, ड्रोनचा हल्ला केला जातोय, येमेनमधनं क्षेपणास्त्रांचा हल्ला केला जातोय आणि तरी देखील पाकिस्तान काहीही करत नाही. पाकिस्तान झांजा वाजवतोय. तर पाकिस्तान इराक विरुद्ध आणि येमेन विरुद्ध कारवाई करू शकत नसेल तर भारताविरुद्ध काय करणार? तीच गोष्ट इस्रायलच्या बाबतीतही आहे. मग प्रश्न पडला की हे नेमकं कशासाठी सुरू आहे? म्हणजे याच्या आधी गेल्या सप्टेंबरमध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी अशाच प्रकारे म्युच्युअल डिफेन्स पॅक्ट केला होता, ज्याच्या आधारे पाकिस्तानवर हल्ला झाला तर सौदी मदत करणार, सौदीवर हल्ला झाला तर पाकिस्तान मदत करणार, असा करार झाला होता. मग दोघांच्या करारात असं काय नव्हतं की या दोघांना तिसरा लागला? आणि तिसरा म्हणजे कोण? तर तुर्की आहे. ज्या तुर्की आणि सौदी अरेबियाचं गेल्या दशकामध्ये अनेक वर्ष भांडण होतं. आपल्याला आठवत असेल, तुर्कीची आर्थिक राजधानी असलेल्या इस्तंबूलमध्ये सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात सौदी पत्रकार जमाल खाशोगीची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येमध्ये थेट MBSचा सहभाग होता असे आरोप केले गेले. आणि ज्या प्रकारे तुर्कीने हे बाहेर काढलं त्यामुळे तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्यात बिलकुल पटत नव्हतं, विस्तव जात नव्हता. त्यावेळेला पाकिस्तानचा कल तुर्कीकडे होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर मलेशिया आणि तुर्कीसोबत एका इस्लामिक गठबंधनाची घोषणा केली होती. या घटनांना 10 वर्षे झालेली आहेत आणि आता एकमेकांच्या विरोधात ठाकलेले सौदी अरेबिया आणि तुर्की एकत्र आलेले आहेत आणि त्यांना एकत्र आणणारा देश कोणता आहे? तर पाकिस्तान आहे. पण पाकिस्तानवरही जेव्हा बलूच राष्ट्रीय संघटनेच्या लोकांचे हल्ले होत आहेत, हे आतून होत आहेत, किंवा तालिबान कधीमध्ये पाकिस्तानवर हल्ले करत आहे, त्याच्या विरुद्धही ना सौदी अरेबिया मदतीला येणार आहे ना तुर्की मदतीला येणार आहे. मग हे आहे काय? कोणासाठी? कोणाविरुद्ध? हे इराण विरुद्ध आहे का? हे इस्रायल विरुद्ध आहे का? हे भारताविरुद्ध आहे का? हे अमेरिकेविरुद्ध आहे का? कोणाविरुद्ध आहे? मला असं वाटतं की हे सगळं सह्या करण्याचं नाटक प्रत्येकजण आपापल्या असुरक्षिततेपायी करत आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने जेव्हा करार केला तेव्हा असं वाटत होतं की सौदी अरेबियावर होणारा हल्ला हा कन्व्हेन्शनल वॉरफेअर म्हणजे पारंपरिक युद्धाचा प्रकार असू शकतो. पण गेल्या 5 महिन्यामध्ये मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै इराण युद्ध सुरू आहे. त्याच्यात ऑगस्ट आणि फेब्रुवारी धरले तांत्रिकदृष्ट्या तर 7 होतात, पण 5 महिने पूर्ण झालेले. त्यामध्ये ज्या प्रकारचं युद्ध लढलं जाते ते बघता मुख्य हल्ले ड्रोन्स आणि काउंटर ड्रोन्स, रॉकेट्स, मिसाईलनी होणारे आणि ते हल्ले परतवण्यात पाकिस्तान काही करू शकत नाही. कारण जर करू शकत असतं तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने केलं असतं. पाकिस्तान माणसं पाठवू शकतो, तोफा पाठवू शकतं,
पाकिस्तान भाड्याने काम करणारा ठेकेदार म्हणून काम करू शकतं. आणि अशा प्रकारच्या युद्धासाठी तुर्की आहे, जो नेटोचा सदस्य देश आहे आणि तुर्कीकडे अत्याधुनिक ड्रोन्स आहेत, ज्याचा वापर त्यांनी नागोर्नो कराबाख युद्धामध्ये करून दाखवलेला आहे. तंत्रज्ञानदृष्ट्या पाकिस्तानपेक्षा तुर्की सरस आहे. आणि म्हणून सौदी अरेबियाला गरज आहे की येमेन आणि इराक असं 2 आघाड्यांवर एकदम युद्ध सुरू झालं तर आपल्याला मदत लागेल, जी फक्त पाकिस्तान करू शकत नाही. त्याच्यासाठी तुर्कीही लागणार आहे आणि म्हणून तुर्कीने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. पाकिस्तानची गरज काय? तुम्ही एक नीट बघाल, या मक्का कराराच्या वेळेला पाकिस्तानची धमाल जोडी नव्हती, हायब्रिड सरकार नव्हतं, फक्त शहबाज शरीफ जे पंतप्रधान आहेत ते गेले होते. पाकिस्तानमध्ये मी यापूर्वीही एक व्हिडिओ केलेला आहे, एक हिंदुस्तान पोस्टसाठी व्हिडिओ केलेला आहे. पाकिस्तानमध्ये आसिम मुनीर सत्ता स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. स्वतःच्या ताब्यात नाही तर हे सरकार, हायब्रिड सरकार त्यांच्या दृष्टीने ते बरखास्त करून तिथे कोणीतरी नवीन आणण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यामुळे शहबाज शरीफसाठीही हे दाखवणं महत्त्वाचं होतं की आपण सौदी अरेबियाला जाऊन स्टेट्समन लाईक काहीतरी करू शकतो. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे जे संबंध आहेत त्याच्यामागे शरीफ कुटुंबियांचा, सौदी राजघराण्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांचा खूप मोठा हात आहे. आणि त्यामुळे जर सौदी आणि पाकिस्तान तुर्कीसोबत काही करार करत असतील आणि शहबाज शरीफ ह्या करार करत असतील तर त्याचं प्रेशर आसिम मुनीरवरही येणार आहे. तुर्कीसाठी जसंही म्हटलं की ही एक चांगली संधी आहे. तुर्कीची अर्थव्यवस्था गटांगळ्या खाती, पण दुसरीकडे तुर्कीचं भाग्य बळफळलं आहे, कारण ट्रम्पची मेहरबानी त्याच्यावर युक्रेन युद्धातही तुर्की काहीतरी करतोय. आणि तुर्कीसाठी आपली आर्थिक अवस्था सुधारण्यासाठी, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, ड्रोन्स आहे, पण त्यांना भीती इस्रायलची आहे, कारण ज्या प्रकारे इस्रायल त्यांच्याविरुद्ध फिल्डिंग लावतोय, सायप्रस, ग्रीस, इटली यांना सोबत घेऊन तुर्कीला वेढण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी त्यांना असं दाखवायचं आहे की आम्ही पण एकटे नव्हेत, आमच्यासोबत देश आहेत, इतर देश आहेत. आणि त्यामुळे हे 3 गरजवंत एकत्र आलेले आहेत. त्यांनी कोणत्याही करारावर सह्या केल्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे जर पाकिस्तान किंवा तुर्कीवर हल्ला झाला तर सौदी अरेबिया काहीही करणार नाही, कारण त्यांच्याकडे काही करण्याची ताकदच नाही आहे. सौदी अरेबिया सगळ्यात श्रीमंत देश आहे या तिघांच्यात. तो या 2 देशांच्या लष्कराला आर्थिक मदत करू शकतो, पण स्वतःहून युद्ध लढू शकत नाही. मग भारतासाठी चिंतेचं वातावरण काय आहे की पाकिस्तानला जर सौदी अरेबिया आर्थिक मदत करायला लागला तर मग पाकिस्तान त्या पैशाचा काही वापर भारताविरुद्ध करेल का, दहशतवादासाठी करेल का, ही भीती आहे. पण मला असं वाटतं सौदी अरेबिया ही या बाबतीत काळजी घेत आहे. याचं कारण सौदीच्या तेल ग्राहकांपैकी सगळ्यात मोठा तेल ग्राहक जर कुठले 2 असतील तर ते चीन आणि भारत आहे. कारण अमेरिका आता स्वतःचं तेल स्वतः बनवतो, त्यांना आता सौदीच्या तेलाची गरज नाही आहे. आणि त्यामुळे भारत जर सौदीकडनं तेल आयात करत असेल तर तो आपल्या पैशाचा भारताविरुद्ध वापर होणार नाही, एवढी दक्षता तर घेईल. पण तरी देखील पाकिस्तानला त्यातनं पैसे मिळेल आणि पाकिस्तानची गटांगळ्या खाणारी अर्थव्यवस्था थोडीशी स्थिर स्थावर होईल, ही आपल्यासाठी काळजीची गोष्ट आहे. पण काळजीची गोष्ट असली तरी डगमगायची, घाबरून जाण्याची गोष्ट नाही. हे 3 एकत्र आलेले आहेत, पण अनहोनी होनी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आहे. जर ती असती तर गेल्या वर्षीचा मग सौदी अरेबिया आणि पाकिस्तान करार काय होता, तो जसा करार होता हा करारही नेमका तसाच आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.